नमस्कार. सर्वप्रथम मी डॉक्टर रोहित रामगोपाल बंग, ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट किंवा नेत्र विशारद तज्ञ. मी माझं वैद्यकीय शिक्षण शासकीय वैद्यकीय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथून MS केल्यानंतर शंकर नेत्रालय जगविख्यात जे चेन्नईमध्ये आहे तिथून मोतीबिंदू, कॉर्निया आणि लेसिक या विषयावरती पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा स्पेशलायझेशन केलेलं आहे. त्यानंतर श्री गणपती नेत्रालय जालना येथे विभाग प्रमुख म्हणून साधारण 6 वर्ष मी काम पाहिले आहेत आणि आज श्री कृष्ण नेत्रालय संभाजीनगर येथे आपल्या सेवेत कार्यरत आहे. आता ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट किंवा अंधत्व हा विषय सगळ्यात जे काही आपण म्हणतोय की एक ज्वलंत विषय आहे आणि WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या स्टॅटिस्टिक्स अनुसार सगळ्यात मोठं कारण जे काही अंधत्वाचं आहे आज घडीला ते परत राहते मोतीबिंदू किंवा कॅटरॅक्ट. आता मोतीबिंदू किंवा कॅटरॅक्ट हा काय असतो तर ह्या एक डोळ्याच्या माध्यमातून किंवा मॉडेलच्या द्वारे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. डोळ्याला नजर असायला पाहिजे किंवा आपल्याला नजर असायला पाहिजे तर हे इथून इथपर्यंत हा सिस्टम पूर्ण क्लिअर पाहिजे. जेव्हा हे लाईट आतमध्ये जाते व्यवस्थित हे नसेला सिग्नल देतात आणि आपल्याला स्वच्छ दिसतंय. आता डोळ्याच्या आतमध्ये अशा प्रकारे एक लेन्स राहतं जे कमी वयामध्ये अगदी काचेसारखं चकचकीत राहतं किंवा क्लिअर राहतं. वाढत्या वयाबरोबर जसं उदाहरण म्हटलं तर जसं केस पांढरी होतात तसंच या लेन्समध्ये सुद्धा धुरकटपणा येतं आणि त्याला म्हणतो आपण मोतीबिंदू किंवा त्याला म्हणतो आपण इंग्रजीत किंवा मेडिकल लँग्वेजमध्ये कॅटरॅक्ट. तर अशा प्रकारे हे क्लिअर क्रिस्टलाइन लेन्स जे राहतं ते धुमिळ होतं आणि एकदा ते सुरू प्रोसेस झालं तर मग ते हळूहळू पिकत जातं. आता ज्या अर्थी जेवढ्या प्रमाणात हे मोतीबिंदू पिकले तेवढं हे लाईट आतमध्ये जायला अडथळा येईल आणि त्याच अनुसार या नसेला सिग्नल कमी भेटतील आणि आपल्याला कमी दिसेल. तर आधीच्या काळात मोतीबिंदू पूर्ण पिकेपर्यंत थांबायचं असं सल्ला असायचा, पण त्याचं कारण होतं की पूर्ण मोतीबिंदू पिकेपर्यंत काढत नव्हतो कारण मोठा चिरा लागायचा, साधारण 5-6 टाके लागायचे. आत्ताच्या घडीला आपण जी काही ट्रीटमेंट मॉडॅलिटी आहे किंवा जे आपण इथे करतोय श्रीकृष्ण नेत्रालय इथे ते लेटेस्ट ॲडव्हान्स टेक्निक जे म्हणतो आपण फेको इमल्सिफिकेशन, ज्याच्यामध्ये हार्डली जसं मी दाखवतोय तुम्हाला हार्डली 2 मिलीमीटरचा चिरा लागतंय इथं आणि त्या लेझरच्या माध्यमातूनच ते मोतीबिंदू पूर्ण काढलं जातंय आणि त्याच 2 मिलीमीटरच्या चिराच्या माध्यमातून फोल्डेबल लेन्स जे काही आतमध्ये जाऊन अशा प्रकारे ओपन होते आणि ती योग्य जागेला बसवली जाते. बिकॉज की चिरा कमी आहे किंवा इन्सिजन कमी आहे, टाके नाही आहेत आणि कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन किंवा ॲनेस्थेसिया न देता आपण हे फेको इमल्सिफिकेशनचं प्रोसिजर पूर्ण करतोय किंवा सर्जरी पूर्ण करतोय. त्याच्यामुळं कदाचित दुसऱ्या दिवशी सुद्धा पेशंटची नजर किंवा विजन जे म्हणतो ॲब्सोल्युटली क्लिअर राहते. अनेक प्रकारचे लेन्सेस सुद्धा आता आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये मल्टीफोकल लेन्स किंवा ट्रायफोकल लेन्स किंवा टोरिक लेन्सेस राहतात. पेशंटला फक्त नजरच येणार नाही पण आम्ही असेही काही लेन्सेस इम्प्लांट करू शकतो किंवा पेशंटच्या डोळ्यामध्ये बसू शकतो की बाहेरनं कदाचित त्याला चष्मा लावायचीच गरज राहणार नाही. कदाचित कोणी पूर्ण वय त्यांनी खूप मोठा चष्मा जरी लावला असेल तर आपण लेन्सचं पॉवर अशा प्रकारे काही ऍडजस्ट करू शकतो की बाहेरनं त्याला बिना चष्म्याने देखील अगदी ठळक किंवा स्वच्छ दिसेल सुद्धा. कदाचित इव्हन 40 नंतर जे जवळचा नंबर लागतंय ते सुद्धा लावायची कदाचित गरज त्यांना नाही पडणार. आणि एवढेच नाही तर 7व्या दिवशी पेशंटला तपासणी करून सगळे औषधही बंद केले जातात आणि डोक्यावर आंघोळ करून तो त्याच्या रुटीन कामाला किंवा बाहेर जाणे किंवा शेतीची कामं राहतात किंवा दुकानामध्ये काही काम असेल ते सगळंच करू शकतो. इव्हन व्हॉट वी ॲडवाइज टू आवर पेशंट्स की अगदी 7व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी तपासणीनंतर तुम्ही पूर्ण कामाला लागून गाडी चालवणे किंवा इव्हन स्विमिंगला जाणे हे सुद्धा पूर्णपणे करू शकतो. एवढेच नाही, या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे या चॅनलच्या मार्फत पुढे जे काही आता हे कॉर्नियाचे काही आजार राहतात ज्याच्यामध्ये आपल्याला नेत्ररोपण लागतंय किंवा काचबिंदू राहतात किंवा रात्र आंधळेपणा राहतात किंवा चष्म्याचे नंबर कमी करण्याचे अनेक माध्यमं राहतात, ह्याच्याबद्दल देखील आम्ही काही ठरवलंय की कशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जनजागृती करता येईल. तर माझी आपल्याला विनंती राहील की या चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून पुढे देखील आमचे जे काही अपडेट्स राहतील ते आम्ही या चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडे पोहोचू शकू. धन्यवाद.